ती कशी तो शरद नुसता पुतळा स्मशानामध्ये नाहीये, हे आंबेडकरी विचारांचे अंत्यसंस्कार आहे. एक प्रकार आपण तसंच बोलू शकतो. ते बाबासाहेब आंबेडकर नावाची जी डिग्निटी आहे, बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाभोवती जो रोबाब आहे, बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाभोवतीचे एक गंभीर वलय आहे, त्याला हे डॅमेज करायला पाहिजे. आणि माझ्यासारखा एक आंबेडकरी जो कार्यकर्ता आहे तो हे सहन नाही करू शकत. पण श्रीकांत शिंदे आणि राजेंद्र चौधरी ही जी दोन नावं तिथे दिसत आहेत त्याच्यावरून स्पष्ट दिसतंय की ह्या लोकांनी जाणीवपूर्वक तो पुतळा स्मशानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याच्या उद्देशानेच त्यांनी तो केलेला आहे. ते असा मुद्दा उपस्थित करतात. राजा सोनकर कधीपासून अंधश्रद्धांना सपोर्ट करायला लागले. याच्यामध्ये अंधश्रद्धा नाहीये. मी त्याचं म्हणणं आहे की स्मशानात उभारला तर काय झालं, एकतर पुतळा स्मशानाबाहेर असेल किंवा राजा सोनकर स्मशानात असेल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं जागल्या भारत आणि मीडिया भारत चॅनलवरती. आपण सध्या आहोत कायद्याने वागा लोक चळवळीचे प्रणेते राज असरोणकर यांच्या उपोषण स्थळी. गेल्या 5 दिवसापासून आज 5वा दिवस आहे राज सरांचं उपोषण चालू आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे हे उपोषण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अनधिकृत पुतळा स्मशानाच्या प्रिमायसिस मध्ये उभारलेला आहे. विरोध कशाला आहे तर अनधिकृत पुतळ्याला, आणि तो पुतळा त्या जागेतून चांगल्या ठिकाणी जावा, शिफ्ट व्हावा, एवढीच मागणी आहे. आपण याविषयी राज असरोणकर सरांशीच बोलूया. त्यांचं यामागची भूमिका आणि नेमकी मागणी काय आहे. आज तुमचा 5वा दिवस आहे. मी इथे जेव्हा आलो, पालिकेचे डॉक्टर, पोलीस कर्मचारी, प्रशासन या लोकांची आता धावपळ सुरू आहे, हे आम्ही पण पाहिलंय. ते डॉक्टर तुम्हाला चेक करून गेले, या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. परंतु आता 5वा दिवस आहे. पोलीस आपली भूमिका निभावत असतात. पोलिसांना कायदा सुव्यवस्थेची भीती असते आणि उपोषणकर्त्याची तब्येत ढासळून त्याचं काही बरं वाईट होऊ नये, त्याचे मोठे पडसाद बाहेर उमटू नयेत, त्यामुळे पोलीस अलर्ट असतात आणि पोलीस त्यांची भूमिका फ्रॉम द डे वन ते निभावत आहेत. त्यांनी मला उपोषणाच्या आधी सुद्धा संपर्क केला होता आणि उपोषणादरम्यान सुद्धा विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत तर ते रेग्युलर संपर्कामध्ये आहेत. ज्यांची जबाबदारी आहे ते गायब आहेत. एकतर प्रमुख जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचं म्हणणं असं आहे की तो जो पुतळा आहे तो महानगरपालिकेच्या प्रिमायसेस मध्ये आहे, त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये. स्मशानाची जागा जी आहे ती महानगरपालिकेच्या मालकीची जागा आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की हे मनपा आयुक्तांची जबाबदारी आहे. आता मनपा आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांचा कन्सेंट पाहिजे होता. तर 30 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयातले गृह विभागाचे नायब तहसीलदार सुरेश महाला यांनी मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना पत्र देऊन तो पुतळा परवानगीची पडताळणी करून हलवावा अशी त्यांना आदेश दिलेले आहेत. ओके, तरी सुद्धा म्हणजे आदेश मिळालेले मिळालेले आहेत त्यांना. पुतळा शिफ्ट करावा याचे आदेश ऑलरेडी प्रशासनाने दिलेले आहेत. त्यांना मिळालेले आहेत. ओके. ते महापालिका आयुक्तांनी 24 मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं होतं. ओके. आणि त्यांना सांगितलं की आम्हाला स्थानांतरणाची परवानगी द्या. पण मुळामध्ये हा पुतळा बेकायदेशीर आहे. हा रातोरात कोणीतरी लोकांनी तिथे बसवलेला आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची त्याला आधीची परवानगी नसल्यामुळे ते स्थानांतराची परवानगी देतील याची काही शक्यता नाहीये. तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये गडबड काय की 24 मार्चचं जे पत्र आहे म्हणजे माझ्या उपोषणाच्या एक आठवडा आधी, ते पत्र मनपाने काय केलं, लोकांमध्ये व्हायरल केलं. काही लोकांच्या व्हॉट्सअपला आलं, मलाही आलं व्हॉट्सअपला. त्यांचा असा कयास होता की हे पत्र बघून उपोषण करता काय आंदोलन वगैरे करणार नाही. पण आम्ही जेव्हा पडताळणी केली जिल्हाधिकारी कार्यालयात तर आम्हाला असं कळलं की ते पत्र पाठवलंच नव्हतं. ओके. तिथे दिशाभूल झाली. त्यामुळे दिशाभूल करायची भूमिका महानगरपालिका प्रशासनाची होती. 30 मार्चला जेव्हा त्यांचं बिंग फुटलं त्यावेळेला ते पत्र तिथे गेलं. आता तुम्ही त्यांच्याकडे स्थानांतरणाची परवानगी मागितली, त्यांनी तुम्हाला 30 तारखेचं पत्र दिलेलं आहे की तो हलवा म्हणून तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये. आता उरलं काहीच नाहीये.
पण ह्या सगळ्याची गरजच नाहीये मुळामध्ये. महाराष्ट्रामध्ये 2 मे 2017चं पुतळा धोरण लागू आहे. ओके. एसओपी आहे. हा, पुतळा सरकार. धोरण शासन निर्णय आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधला जिल्हाधिकारी हा पुतळा मंजुरी समितीचा चेअरमन असतो आणि स्थानिक मनपा आयुक्त, झेडपी वगैरेचे हम्म. कोणी असतील, पोलीस आयुक्त, शहर अभियंता, हे त्या कमिटीचे मेंबर आहेत. हे पुतळा धोरण का आहे की ज्या व्यक्तिमत्वाचा पुतळा आपण उभारतो तर त्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये आखीव रेखीवपणा असावा, तो पुतळा बेढप नसावा, पुतळा बनवताना त्याची विटंबना पुतळ्याची होऊ नये, हम्म. तो व्यक्तिमत्वाला साजेसा असा पुतळा असावा, त्याच्यामध्ये देखभाल, सुरक्षा या सगळ्याची काळजी घेण्यात आलेली आहे. बरोबर. त्याचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी मेंटेन झाली पाहिजे, तिथे कुठली दुर्घटना होता कामा नये. आपण बघितलं की मालवणला इतका मोठा शिवाजी महाराजांचा हो. पुतळा कोसळला होता. कोसळला होता. तर हे पुतळे कोसळले की पुन्हा लोकांमध्ये क्राय निर्माण होतो, हो. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. पण माझा प्रश्न काय आहे की हे सगळं बाबासाहेबांना का लागू नाहीये? हम्म. बाबासाहेबांचा जो पुतळा आहे हम्म. तर हा जो तुम्ही पुतळा जर बघितलात तर तो बेडप पुतळा आहे. अच्छा. तो बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाशी कुठेही त्याला साजेसा नाहीये, मॅच होत नाहीये. ओके. फक्त म्हणजे त्यांनी एक चष्मा घातलेली व्यक्ती हातात पुस्तक पकडलं, बोट वर केलं की अच्छा. त्याला बाबासाहेब म्हणावं अशी लोकांची अपेक्षा आहे. तो कसा धातू कुठला वापरलेला आहे तो त्याला? फायबरचा आहे. फायबरचा पुतळा अरे आहे बापरे. आणि तो आता काही 6-8 महिन्यामध्ये तो खराब होणार आहे. पावसामध्ये पावसामध्ये. तो खराब होईल पुतळा. हम्म. तर हे सगळं जे चालवलेलं आहे ते बाबासाहेबांचं खेळणं केलं गेलेलं आहे हम्म. या सगळ्यामध्ये. स्मशानामध्ये पुतळा उभारल्यानंतर आपण जर म्हटलं की हटवा, तर माझ्या मनात पहिली शंका होती की लोक सपोर्ट करतील का? सामाजिक हो. भावनिक असतो. भावनिक आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हलवायची मागणी तुम्ही हम्म. कशी काय करता? बरोबर. पण मला खूप मोठा दिलासा मिळाला की वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या व्यक्ती, सगळ्या थरातले लोक, रिक्षा युनियन, बरोबर. फेरीवाला युनियन, महिला संघटना, बचत गट, 5 दिवस त्यांची रांग सुरू हो, आहे. मी ते पाहिलं आता की ते तरी म्हणजे आम्ही आल्यापासून बघतोय की लोकांची वर्दळ तुमच्याकडे सतत लोक येत आहेत, महिला येत आहेत, सतत लोक आहेत. सपोर्ट देत आहेत तुम्हाला. मला एक गोष्ट याच्यातून हा एक प्रश्न पडला, सगळ्यांची वर्दळ इथे दिसते. मला याच्यात आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक पुतळ्याचं राजकारण सुरू आहे. आता त्याच्या मागे ब्रेन कुणाचा आहे आपल्याला काही माहित नाही, पण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या गोष्टी त्यातून केल्या जातात असं दिसतंय. तर कुठल्या तरी ठिकाणी अचानक रात्रीमध्ये एक पुतळा उभारला जातो छत्रपती शिवरायांचा वगैरे, आणि मग तिथे दोन समाजांमध्ये असंतोष वाद निर्माण होतो. अशा वेळी प्रशासन तत्परतेने काळजी घेते, कारवाई करते, परंतु ब्रेन पण कुणाचा आहे हे पण लक्ष कळलं पाहिजे आणि प्रशासनाची तत्परता तिथे दिसून येते. मग ती गोष्ट इथे का नाही लागू होत आहे? तो पण प्रश्न आहेच ना. हा. तो सुद्धा प्रश्न आपण विचारतो आहे. आता ही काही प्रकरणं माझ्या उपोषणाच्या नंतर घडली. आताच अंजनगावचं वगैरे हो. माडाचं प्रकरण नंतर घडलं. काल परवाच. परंतु बुलढाणा चिखला काकड गावातलं प्रकरण माझ्या डोळ्यासमोर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथल्या लोकांनी उभारला होता आणि तो पुतळा गावामध्ये त्यांनी चांगला केंद्रस्थानी मध्यभागी खुल्या मैदानामध्ये उभारला होता. तिथे यांना पुतळा धोरण आठवलं. तो पुतळा ताब्यात गेलं, तहसीलदारांनी नोटीस दिली वगैरे सगळं झालं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा धोरणाचे कुठले निकषही लागू नाहीयेत, ती ताब्यात घेण्याची कारवाई वगैरे काहीच होत नाही. त्या पुतळा धोरणामध्ये सगळ्यात पहिली जी अट शर्त आहे, मार्गदर्शक तत्व, ती आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही पुतळा कोणीही व्यक्ती, संघटना यांनी शासकीय आणि खाजगी जागेत सुद्धा उभारता कामा नये. अच्छा, एवढा कडक नियम आहे. त्या मार्गदर्शक तत्वामध्ये 14 नंबरचा नियम, बाकीचं सगळं त्या पुतळ्याची डिग्निटी, संचालनालयाची परवानगी वगैरे बरंच आहे. पोलिसांचा ना हरकत असल्याशिवाय पुतळा उभारता येत नाही. अच्छा, 14 नंबरची अट आहे की परवानगीशिवाय जर कोणी पुतळा उभारलाच तर त्या पुतळा उभारणाऱ्यांच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई करावी. अच्छा, आणि पुतळा हटवण्याची कारवाई करावी. अच्छा, क्लिअर कट आहे. माझं काय मत आहे की हा शासन निर्णय आहे, म्हणजे हा शासनाचा आदेश आहे. बरोबर. याच्यानंतर परत खाली जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनी डोकाने चालवायचं आहे आपण. बरोबर. शासनाने क्लिअर कट म्हटलेलं आहे, परवानगीशिवाय जर पुतळा उभारला तर तो हलवावा. इथे गडबड काय होते, हे सगळे प्रशासनातले लोक आहेत ना, ते पॉलिटिकली बिहेव करतात.
अच्छा. ते त्यांची ड्युटी नाही करत, त्यांनी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ड्युटी करण्याची गरज आहे. ते सुद्धा राजकारण करतात असं म्हणायचं तुम्हाला? पॉलिटिकली बिहेव करतात ना. हा पुतळ्याला आयुक्तांनीच त्याचं कारण सांगितलंय हा. की त्या स्मशानभूमीमध्ये एक स्ट्रक्चर होतं. हम्म. त्या स्ट्रक्चरवरती फार जुना बाबासाहेबांचं एक शिल्प असं स्कल्पचर केलेलं होतं भिंतीवरती, आणि आम्हाला डिझेल शवदाहिनी बनवताना हम्म. ते स्ट्रक्चर आडवं येत होतं, ते काढावं लागणार होतं. तर बाबासाहेबांच्या पुतळ्याला तिथे हात लावताना लोकांनी विरोध केला, आणि मग त्यांना काही लोक प्रतिनिधींनी मध्यस्थी केली, आणि त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला पुतळा इथे उभारून देऊ. मग लोकवर्गणीतून त्यांनी तो पुतळा उभारला. आता आयुक्तांची स्टोरी आपण जर अर्धी मान्य केली की लोकांची मागणी होती, लोकवर्गणीतून पुतळा उभारला. माझा प्रश्न आहे की असं उभारता येतं का कोणालाही? पार्श्वभूमी काही असेल, तुमची मालकीची जागा आहे, तुमचं प्रिमायसेस आहे, लोकवर्गणी काढली, लोकांनी तुमच्या जागेमध्ये येऊन पुतळा उभारला. मनपा आयुक्त या स्वतः पुतळा मंजुरी समितीच्या पदसिद्ध सदस्य आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांना पुतळा धोरण माहिती आहे. बरं, लोकवर्गणी असेल तर त्या पुतळ्यावरती खासदारांचं नाव आहे, श्रीकांत शिंदेचं नाव आहे, खूप नगरसेवकांचं नाव आहे. खूप असे प्रश्न आहेत हा. ज्यांची उत्तरं कोणीच देत नाहीये. अच्छा. लोकवर्गणीतून पुतळा उभारला, त्याच्यावर उल्हासनगर महानगरपालिकेचं नाव. उल्हासनगर महानगरपालिका म्हणते आमचा संबंध नाही. खासदार श्रीकांत शिंदे, त्यांचं नाव, राजेंद्र चौधरी यांच्या प्रयत्नातून असं म्हटलेलं आहे. होय, स्पष्टपणे उल्लेख आहे. यांच्या प्रयत्नातून खासदार श्रीकांत शिंदे जबाबदारी घ्यायला तयार नाही. राजेंद्र चौधरीने स्टेटमेंट केलेलं आहे या आंदोलनानंतर की पुतळा उभारणीमध्ये माझा काहीही रोल नाही, तिथल्या लोकांनी तो उभारलाय. त्यांचा रोल खोडसाळ चालू आहे सध्या राजेंद्र चौधरीचा. एका बाजूला ते स्टेटमेंट देतात की महानगरपालिकेची जागा आहे, त्यांनी कारवाई करावी. दुसऱ्या बाजूला ते जे स्थानिक लोक आहेत त्यांना फूस लावण्याचं, आणि त्या पुतळा कोणी हलवायला आलं तर तुम्ही विरोध करा, असं पडद्यामागून घाणेरडं राजकारण पण राजेंद्र चौधरी हा करतोय. भागातला नगरसेवक आहे. इथे मला एक गोष्ट काय वाटते आणखी एक सांगायची, की ते जे स्कल्प होतं त्या स्ट्रक्चरवरती, ते फक्त बाबासाहेबांचं नव्हतं. महानगरपालिकेचं पत्र असं सांगतं, जे मला दिलंय, जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय, तिथे झुलेलाल, गौतम बुद्ध, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सगळे महापुरुष, या सगळ्यांची शिल्प तिथे होती. आता आपला प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहावा असं राजेंद्र चौधरीला का नाही वाटलं? बरोबर. राजेंद्र चौधरीला बाबासाहेबांबद्दल प्रेम नसेल असं धरूया आपण, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर असेल. एवढी वर्षे शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून वावरतो. जशा बाबासाहेबांबद्दलच्या लोकांच्या भावना दुखावल्या, तर तिथून शिवाजी महाराजांचं ते स्कल्पचर हटवताना राजेंद्र चौधरीच्या जरा पण भावना दुखावण्याचा. बरोबर. त्या स्मशानामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का नाही उभारला? बरोबर. माझी मागणी नाहीये, माझी मागणी स्मशानामध्ये कुठल्याही थोर व्यक्तिमत्वांचे, राष्ट्रीय व्यक्तींचे पुतळे असू नयेत. बरोबर. स्मशान इथे उभा राहावा का? आता काही लोक इथे आरपीआय आठवले गटाचे नाना बाबुले, ते असा मुद्दा उपस्थित करतात, राजा सोनकर कधीपासून अंधश्रद्धांना सपोर्ट करायला लागला. याच्यामध्ये अंधश्रद्धा नाहीये. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की स्मशानात उभारला तर काय झालं, पण नाना बागुल ओपन स्टेटमेंट नाही देत. आम्ही असा प्रयत्न केला की तुमची भूमिका आहे ना ती तुम्ही कॅमेऱ्यासमोर मांडा. बरोबर. ते ओपन नाही बोलत. म्हणजे एका बाजूला पाठीमागून खोडसाळपणा करत राहायचा, आणि दुसऱ्या बाजूला जी चुकीची गोष्ट झालेली आहे त्याला करायचा. माझा जो मुद्दा आहे कायद्याने वागा लोक चळवळीचा, हा फक्त स्मशानात पुतळा इतका नाहीये. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, रचयिता आहेत. संविधानिक मूल्य, संविधानिक मार्ग, संविधानिक विचार याच्याशी रिलेटेड असलेलं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मी कायद्याने वागा लोक चळवळ चालवतो, माझी प्रेरणा अख्ख्या चळवळीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि एक सगळं संविधानिक मार्गाने लढाई लढत असताना जी मला माझ्या पाठीमागे उभी असलेली ताकद जी वाटते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांचाच पुतळा तुम्ही बेकायदेशीर उभा करून आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने लढू पाहतायत, त्या लढाईतली हवा हे सरकार काढू पाहते. हा छोटा विषय नाहीये. या सरकारचं एकंदरीत आपण धोरण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, महात्मा फुलेंची बदनामी, सावित्रीबाई फुलेंची बदनामी, अहिल्याबाई होळकरांना डॅमेज करणं, म्हणजे बहुजनांच्या लढ्याची जी जी प्रतीका आहेत त्यांना पद्धतशीरपणे वेगवेगळी वक्तव्य करून त्यांना डॅमेज करायचं काम हे सरकार फार पद्धतशीर. तुम्हाला असं वाटतं की जाणीवपूर्वक स्मशानामध्ये पुतळा उभारलेला आहे?
ज्या त्याच्यासाठी तो जर दुसरी पुतळा चांगली तिथल्या जागा मिळू शकली असती. तो जर पुतळा तिथल्या स्थानिक लोकांनी खरोखर उभारला असता, हा त्या लोकांनी, तर त्यांनी स्मशानात उभारला नसता, तो त्यांनी अच्छा. त्यांच्या वस्तीत उभारला असता. पण बरोबर. श्रीकांत शिंदे हम्म. आणि राजेंद्र चौधरी ही जी दोन नावं तिथे दिसत आहेत, याच्यावरून स्पष्ट दिसतंय की या लोकांनी जाणीवपूर्वक. जाणीवपूर्वक तो पुतळा स्मशानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याच्या उद्देशानेच त्यांनी तो केलेला आहे. बरोबर. मी माझ्या व्हिडिओमध्ये एक रिलीज केला आणि तिथल्या स्थानिक लोकांना अपील केलं की ह्याच्यावर तोडगा काय आहे. ज्यांनी बसवला ना त्यांनीच तो पुतळा तिथून उचलावा. तो समाज मंदिर, हम्म. बुद्ध विहार, जिथे कुठे ती योग्य जागा असेल तिथे त्याचं शिफ्टिंग करावं त्या पुतळ्याचं. आणि हे खासदार राजेंद्र चौधरी सारखे लोक, अख्खी सत्ता त्या लोकांच्या सोबत आहे. त्यांनी एक व्यवस्थितपणे त्यांच्या वस्तीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती, अर्धा पुतळा असं उभा राहावा, चांगलं गार्डन वगैरे करावं आणि सन्मानपूर्वक बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करावी. हे जे लोक आहेत हे जातीवादी लोक आहेत. हे तुमच्या उपयोगाला आणि तुमच्या पाठीशी कधीही उभे न राहणारे लोक आहेत. त्यांच्या नादाला लागू नका, असं माझं त्या लोकांना आवाहन आहे. आज आमची जी कायद्याने बघा लोक चळवळ आहे त्याने ह्या उल्हासनगर शहरामध्ये महानगरपालिकेतली जी मागासवर्गीयांच्या अनुशेषाची भरती ते आम्ही लढलेलो आहे. या शहरातल्या झोपडपट्ट्यांचे पाण्याचे प्रश्न हे आम्ही लढलेलो आहे. नागरी सुविधांचे प्रश्न आपण लढलेलो आहे. भ्रष्टाचाराचे प्रश्न आपण लढतो. इथे बोट क्लब सारखी उद्यानांचं खाजगीकरण होऊ नये, सामान्य माणसाला सुविधा मिळावी, आपण लढतो. या शहरामध्ये टाऊन हॉल आहे, त्याचं भाडं लोकांना परवडलं पाहिजे, बरोबर. या लढाई आपण लढतोय. आणि सिंधू भवन बांधलं, 18,000 भाडं केलं होतं, आपण लढून ते 5,000 केलं. तर एक सर्वसामान्य माणसाची लढाई लढणारा कार्यकर्ता जेव्हा उपोषणाला बसतो तेव्हा त्या भागातले लोक जर खरेखुरे अस्सल आंबेडकरी असतील तर त्यांचं काम आहे त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणं. बरोबर. पण ते कुठल्या तरी अशा लोकांच्या, पॉलिटिशियनच्या त्यांना मिसगाईड केलं असेल. मिसगाईड केलेलं आहेच ना त्यांना. हा. पण याच्यामध्ये माझे अजून 2 मुद्दे काय आहेत जे मी जोडू पाहतो याच्यामध्ये, हम्म. की ठीक आहे तुमचं आंबेडकरांवर प्रेम आहे, तुम्ही स्मशानामध्ये का होईना पुतळा उभारलात, बाबासाहेबांच्या प्रेमापोटी उभारलात तुम्ही. 6 डिसेंबरला आमच्या मीडिया भारत चॅनलवरती बातमी आहे. हम्म. आमचे प्रफुल्ल केदारेंनी ती बातमी केली होती. 6 डिसेंबरला त्या पुतळ्याला कोणी सिंगल छोटा हार सुद्धा घातलेला नव्हता. आणि प्रफुल्ल केदारेंनी ती बातमी केली होती, कसं आजच्या 6 डिसेंबरच्या दिवशी हा पुतळा इथे एकाकी या स्मशानामध्ये पडलेला आहे, अशी त्यांनी बातमी केली होती. नमस्कार, जय भीम. मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. आज प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन. या निमित्तानं देशभरातून त्यांना मानणारा त्यांचा अनुयायी वर्ग हा दादर येथील चैत्यभूमीवर हा जनसागर त्यांना अभिवादन करण्यासाठी लोटला असेल. परंतु ज्यांना ज्यांना शक्य होतं ते आपल्या नजीकच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन नतमस्तक होतात आणि अभिवादन करतात. उल्हासनगरमध्ये तसं पाहायला गेलं तर 4 मोठे पूर्णाकृती पुतळे आहेत, काही अर्ध पुतळे देखील आहे. तिथे हा जनसागर काल मध्यरात्रीपासून लोटलेला आहे. परंतु आपण पाहू शकतात, मी सध्या आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील शांतीनगर येथील स्मशानभूमीजवळ. तिथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा आहे. त्या पुतळ्याजवळ मात्र आपल्याला कोणीही फिरकताना दिसलेलं नाहीये. एकंदरीत हा पुतळा एकाकी पडलेला आहे का, असा प्रश्न एखाद्या भीम अनुयायाच्या मनात निर्माण होणं साहजिक आहे. हा पुतळा काही महिन्यांपूर्वी उभारला गेलेला होता शिंदे शिवसेनेच्या पुढाकाराने, कारण इथे त्याच्या खाली जी पाटी आहे ती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि उल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांच्या पुढाकारातून उभारला गेला अशी पाटी आहे. खरोखर हे लोक जर आंबेडकर प्रेमी असते, बरोबर, वर्षातल्या इतर दिवशी त्यांनी हार नसता घातला, आपण समजू चाललं शकलो असतो. पण 6 डिसेंबरला पण ज्यांना हार घालायची आठवण होत नाहीत ते कुठले आंबेडकरी लोक आहेत आणि कुठल्या टाईपचे आंबेडकरी लोक आहेत, हा एक मला प्रश्न पडतो. बरोबर. त्या स्मशानात तुम्ही कधी जा, संध्याकाळच्या वेळेला गेलात, अख्ख्या स्मशानावरती गर्दुले, दारुडे यांचा कब्जा आहे. तो समजा पूर्वी असेल, पण तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारलात तर तुम्ही असा प्रयत्न केलात का की इथे गर्दुल्यांचा वावर असू नये, दारुड्यांचा वावर असू नये? राजेंद्र चौधरी यांनी कधीतरी पोलिसांना पत्र दिलं का की ह्या गर्दुल्यांवरचा बंदोबस्त करा, त्यांना रोखा? त्या स्मशानाची प्रवेशद्वारं तोडलेली आहेत मागची वगैरे, कोणी येतं जातं काही, तिथे त्या भागामध्ये सगळं सुरू आहे.
तर हे लोक, तुम्ही बाबासाहेब आंबेडकर नावाची जी डिग्निटी आहे, बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाभोवती जो रोबाब आहे, बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाभोवती जे एक गंभीर वलय आहे, त्याला हे डॅमेज करायला बघतात. आणि माझ्यासारखा एक आंबेडकरी जो कार्यकर्ता आहे तो हे सहन नाही करू शकत. माझे 4 प्रश्न आहेत. तुमचा सदोष आणि बेडप पुतळा आम्ही का स्वीकारायचा? बरोबर. तो पुतळा आम्ही स्मशानामध्ये का स्वीकारायचा? तो पुतळा बाबासाहेबांचा आम्ही इलिगल का स्वीकारायचा? आणि तो गर्दुल यांच्या दारुड्यांच्या गराड्यामध्ये आम्ही तो का स्वीकारायचा? आमचे 4 प्रश्न आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या प्रश्नांमध्ये वजन आहे. शासन निर्णयाचं पालन करा इतकी ह्या आंदोलनाची मागणी काय आहे? या आंदोलनाची मागणी पुतळा हटवा, स्थानांतरित करा, त्याला रंगवा अशी नाहीये. या आंदोलनाची मागणी आहे की अधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचं पालन करावं, थोडक्यात. आपली ड्युटी करावी. त्यांनी जर आपली ड्युटी वेळीच केली असती तर हा विषय वाढला नसता, इतकं उपोषणाची पाळी आली नसती. अत्यंत संवेदनाहीन अनुभव मी ह्या प्रशासनाचा इथे घेतो आहे. एक व्यक्ती, कोणी असू देत ती व्यक्ती, राज असो किंवा सामान्य कार्यकर्ता असो, ते जेव्हा आपला जीव पणाला लावतात तेव्हा प्रशासनामध्ये एक संवेदना नावाची गोष्ट लागते की तुम्ही विचारपूस करणं आणि तो आंदोलन लवकरात लवकर संपेल आणि त्या व्यक्तीचा जीव जाणार नाही अशी काळजी घेणं. पण तशी काळजी घेताना इथलं प्रशासन दिसत नाही. त्याचं कारण एकच आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानापेक्षा त्या कोनशिलेवरती जी नावं लागलेली आहेत, खासदार श्रीकांत शिंदे आणि राजेंद्र चौधरी, यांचा इगो प्रशासनाला खूप Ego आहे. मोठा वाटतो आणि त्या इगोमुळे हे आंदोलन एवढं लांबतंय. मग किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे एका बाजूला कोलंबिया विद्यापीठ असेल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, जगभरातली जेवढी विद्यापीठं आहेत, हंगेरी सारखा देश आहे, अशा ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे सन्मानाने उभे असतात. जपान सारख्या देशामध्ये असतात, तिथे सन्मानाने चांगल्या जागी एका आदर्श ठिकाणी तिथे पुतळे उभारले जातात. आणि जो त्यांचा स्वतःचा देश आहे, ज्या देशात त्यांनी जन्म घेतला, ज्या देशाचं संविधान लिहिलं, त्या देशात त्यांचा पुतळा स्मशानामध्ये, किती म्हणजे माणसाला किती अपमानित करायचं, ही व्यवस्था तुमच्याशी तो कशी खेळते? नुसता पुतळा स्मशानामध्ये नाहीये, हे आंबेडकरी विचारांचे अंत्यसंस्कार आहेत. एक प्रकार आपण तसंच बोलू शकतो. बरोबर. धन्यवाद तुम्ही तुमची भूमिका मांडल्याबद्दल. हे होते आपल्यासोबत राज आसवणकर. आता पुढची जी प्रक्रिया आहे ती प्रशासनाच्या कोर्टात बॉल गेलेला आहे. आयुक्त, तिकडचे अधिकारी, मनपा अधिकारी जो काही निर्णय घेतील त्याच्यावरती पुढच्या आंदोलनाची तुमची दिशा ठरणार आहे, असं तुम्ही आपण क्लिअर कट सांगितलेलं आहे, पत्रामध्ये जाहीर पण केलेलं आहे. एकतर पुतळा स्मशानाबाहेर असेल किंवा राज असोणकर स्मशानात असेल. नाही हा एवढी पण निर्धार टोकाची भूमिका मला वाटतं घ्यावं लागतं. घेणं योग्य नाही. इतकी राजकीय व्यवस्था, इतकं प्रशासन इतकं संवेदनाहीन आहे. त्यांना सामोपचाराची, पत्रांची, संविधानिक भाषाच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. आमची स्वतःची अशी आग्रही मागणी आहे प्रशासनाला, शासनाला, सरकारला, की या गोष्टीवरती लवकरात लवकर आपण तोडगा काढावा. तो पुतळा जो आहे तो बाबासाहेबांचा पुतळा आहे, कुठल्या आयऱ्या गैऱ्याचा पुतळा नाहीये. त्याचं सन्मानपूर्वक तिथून स्थलांतर चांगल्या ठिकाणी करावं आणि तिथल्या नागरिकांनाही तिथे जाऊन आदरपूर्वक तिथे काही सन्मान व्यक्त करायचा असेल तो चांगल्या ठिकाणी जाऊन करावा, एवढीच मी अपेक्षा या सरकारकडून पण व्यक्त करतो. आणि लवकरात लवकर या आंदोलनाला तुम्ही सांगता करावी अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आपण सध्या राजा श्रवणकरांचं जे उपोषण चालू आहे, जो मुद्दा आहे, जो प्रश्न आहे पुतळ्याचा, त्या नेमक्या पुतळ्याच्याच ठिकाणी आपण सध्या उपस्थित आहोत. मी सुद्धा स्वतः प्रत्यक्ष इथं भेट दिलेली आहे, बघायला नेमकं हा पुतळा कोणत्या जागी आहे आणि इथली परिस्थिती कशी आहे, आणि ते बघण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यातून असं मला समजतं की स्मशानाचं हे जे काय आहे हे सगळं स्मशानाचं प्रिमायसिस आहे. हा सगळा स्मशानाचा भाग आहे. स्मशानाच्या आतमध्ये म्हणजे एंट्री मारली की स्मशानच आहे. स्मशानाच्या गेटमधून आपण आतमध्ये येतो आणि हा पुतळा आपल्याला इथे उभारलेला दिसतोय. ते स्पष्टपणे नावं दिसत आहेत. उल्हासनगर महानगरपालिका, सौजन्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राजेंद्र चौधरी नगरसेवक यांच्या प्रयत्नातून हा असा स्पष्टपणे उल्लेख या पुतळ्याच्या आपल्याला कोनशिलेवरती
केलेला आपल्याला पाहायला मिळतं. आता इथे महत्वाची बातमी आहे की हा पुतळा बघितल्यानंतर तुम्हाला मी आणखीन एक पुतळा दाखवतो. इथूनच 200 मीटर अंतरावरती एक भला मोठा पुतळा आहे. तो पुतळा आम्ही पाहिला. तो अत्यंत पुतळा देखणा आहे, खूप चांगला आहे. नाना बागुल यांनी त्यांच्या प्रयत्नातून तो बांधलेला आहे. मी त्यांचा आणि माझा काही वैयक्तिक परिचय नाहीये, तरी सुद्धा मी त्यांना धन्यवाद देईन की एका चौकामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने एक स्मारक त्यांनी उभारलेलं आहे. अशाच पद्धतीचं स्मारक आपल्याला बाबासाहेबांचं स्मारक असावं, जे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत, संविधान निर्माते आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या साजेसं स्मारक झालं पाहिजे, अशीच आपली इच्छा आहे. आणि कम्पेअर जर केलं तर या पुतळ्याशी, तर कुठेतरी असं वाटतं की या दोघांमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तरी माझी सर्वांना, इथल्या स्थानिक रहिवाशांना, इथले स्थानिक रहिवासी असतील, स्थानिक कार्यकर्ते आहेत, स्थानिक नेते आहेत, राजकीय नेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्वांना कळकळीची विनंती आहे की हा जो पुतळा आहे तो चांगल्या जागी तुम्ही शिफ्ट करावा, स्थलांतरित करावा, अशी मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो. राज आसरोणकरांचं जे आंदोलन आहे, जे उपोषण आहे, ते लवकरात लवकर संपन्न व्हावं, त्याची सांगता व्हावी आणि याच्यातून एक चांगला मार्ग निघावा सगळ्यांसाठी, अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.